नमस्कार. मी प्राध्यापिका शैलजा सांगळे, निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या कार्यकारिणीची सदस्य. मित्र हो, गेली 37 वर्षे अत्यंत नेमाने स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेचे आयोजन केले जाते. आजच्या या चौथ्या व्याख्यानास उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचे मी मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्यात उपस्थित आहेत आजच्या व्याख्यात्या प्राध्यापिका वनिता पटवर्धन. त्यांचेही मी खूप खूप स्वागत करते. काल म्हणजे 3 मे रोजी आपण आपल्या सर्वांच्या जीवनाशी निगडीत अशा पर्यावरण व हिंदू तत्वज्ञान या विषयावरचे श्री विवेक देशपांडे यांचे प्रबोधनपर विचार ऐकले. आपल्याबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक श्रोत्यांनी देखील या व्याख्यानाचा लाभ घेतला. मित्र हो, आज आपण सर्व कोरोनामुळे त्रस्त झालेलो आहोत. कोरोना काळात स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या अनेक सेवाभावी कार्यकर्त्यांनी आयुर्वेदिक काढा बनवणे, त्याचे वाटप, होमिओपॅथिक गोळ्यांचे, औषधांचे वाटप, कोरोनाग्रस्त रुग्णांचे समुपदेशन इत्यादी कार्य केले. महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी काही स्पर्धाही घेतल्या होत्या. आज अनेक कुटुंबात आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. पालक आणि विद्यार्थी परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे हवालदिल झालेले आहेत आणि त्यातून निर्माण होणाऱ्या चिडचिडेपणामुळे घराघरात विसंवाद घडत आहेत. ज्येष्ठ नागरिक हे कोरोनाच्या भीतीच्या छायेत वावरत आहेत. अशा या परिस्थितीमध्ये यातून आपण कसं बाहेर पडायचं याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापिका वनिता पटवर्धन. त्यांचा विषय आहे कोरोना काळातील कुटुंबाचे मनस्वास्थ्य. आता मी त्यांचा थोडक्यात परिचय आपल्याला करून देते. माननीय प्राध्यापिका वनिता पटवर्धन यांनी मानसशास्त्र या विषयात MA, MEd आणि PhD सुद्धा पूर्ण केले आहे. ज्ञानप्रबोधिनीच्या प्रज्ञा मानस संशोधिकेत तब्बल 40 वर्षे मानद प्राध्यापिका बनण्याचा त्यांना बहुमान मिळाला. आजही अरुणाचल प्रदेशामध्ये त्यांचे अध्यापन आणि मार्गदर्शन चालू आहे. पदवीपूर्व, पदव्युत्तर इत्यादी सर्व वर्गांना अध्यापन, प्रशिक्षण, संशोधन, मार्गदर्शन आणि समुपदेशन असा चौफेर अनुभव असलेल्या त्या विदुषी आहेत. हजारो विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी, महिला, नोकरदार यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांचा भारतभर प्रवास झाला. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतील ह्युस्टन, ब्लूमिंग्टन, इंग्लंडमधील ग्लासगो, नॉटिंगहॅम, आफ्रिकेतील अस्मारा आणि सिंगापूर येथे सुद्धा त्यांनी प्रशिक्षण, संशोधन आणि अध्यापन केले आहे. वनिताताईंनी त्यांच्या ज्ञानाचा लाभ त्यांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अनेक पुस्तकातून, मानसशास्त्रीय चाचण्यांमधून आणि लेखांमधून मिळवून दिला आहे. मानसशास्त्राचा विविध अंगाने अभ्यास करणे, संशोधन करणे व त्याचे निष्कर्ष नियतकालिकातून मांडत जाणे यात त्यांचा हातखंडा आहे. मित्र हो, विशेष गौरवाची बाब म्हणजे त्यांचे 27 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच 7 विद्यार्थ्यांना त्यांनी PhD साठी मार्गदर्शन केलेले आहे. छोटे छोटे 18 संशोधन प्रकल्प पूर्ण केले आहेत. एवढेच नव्हे तर त्या अनेक संस्थांना संशोधनासाठी मार्गदर्शन करतात आणि त्यामुळेच संशोधन नियतकालिकाच्या संपादन समितीवर, तसेच DY पाटील आणि भारती विद्यापीठ यांच्या संशोधन समितीवर सदस्यपदी त्यांची झालेली नियुक्ती म्हणजे त्यांच्या संशोधन कार्याला मिळालेली शाबासकीची थापच आहे. आकाशवाणी पुणे केंद्रावरही त्या मानसशास्त्रीय कार्यक्रमाचा लाभ श्रोत्यांना मिळवून देतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्वाचा पैलू म्हणजे सतत कार्यरत राहण्यासाठी शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून त्यांनी योगशास्त्रातही प्रावीण्य प्राप्त केले आहे व योग वर्गाची स्थापना सुद्धा केली आहे. मित्र, कोणीतरी छान म्हटलंय, अ लॅम्प डझंट स्पीक, इट इंट्रोड्युसेस इटसेल्फ थ्रू लाईट. अचिव्हर्स नेव्हर स्पीक फॉर देमसेल्व्स, देअर अचिव्हमेंट स्पीक. अशा या वचनाप्रमाणे अनेक अचिव्हमेंट्स प्राप्त केलेल्या वनिताताई या अत्यंत विनम्र विदुषी आहेत. चला तर आपण त्यांच्या अमोल विचारांचे धन वेचूया. मी माननीय प्राध्यापिका वनिता पटवर्धन यांना विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेचे चौथे पुष्प गुंफावे. धन्यवाद.
नमस्कार. सगळ्या श्रोत्यांना मनापासून नमस्कार करते आणि सगळ्यांचं इथे स्वागत करते. शैलजाताईंनी माझी अगदी उचित यथार्थ अशी ओळख करून दिलेली आहे आणि त्यामुळे थोडस दडपण पण आलेलं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाची जी परंपरा आहे त्याची जी वेगवेगळे वक्ते अनेक वर्ष व्याख्यान घेतात, त्यांच्या परंपरेमध्ये मी बसायला पाहिजे असं मला दडपण जरूर आलेलं आहे. शैलजाताईंनी उत्तम प्रकाराने माझा परिचय करून दिलेला आहे, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देते. आणि खरं म्हणजे गेले 8-15 दिवस आम्ही एकमेकींची फोनवर बोलतोय, पण प्रत्यक्ष आत्ताच आम्ही एकमेकींना पाहिलं. त्याचं केवळ एकमेव कारण म्हणजे करोना त्यामुळे आलेली आपल्यावरती संचार बंधन. त्याचबरोबर मला दिसतात शिल्पा बिडकर, सी जोशी सर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे सगळे कार्यकर्ते, सगळे आयोजक, अधिकारी या सगळ्यांना सुरुवातीलाच मला धन्यवाद द्यावेसे वाटतंय की मला इथे तुम्ही सगळ्यांनी निमंत्रण दिलं आणि त्यामुळेच मी आपल्या समोर ही मांडणी करू शकणार आहे. मी मांडणी करत असताना माझं पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन आहे, त्याचा पण मी वापर करत राहणार आहे आणि त्यामुळे माझं बोलणं आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील असं मला जरूर वाटतं. तर या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेतलं पुष्प मी आता बोलत आहे. विषय आहे करोना काळातील कुटुंबाचं मानस स्वास्थ्य किंवा मनस्वास्थ्य. मला हे स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या आयोजकांचं खूप कौतुक वाटतंय की अशा पद्धतीने मनस्वास्थ्याविषयीचा विषय त्यांनी यावेळेला जरूर निवडलेला आहे. कारण असं झालंय की अनेक वर्ष आपण स्वतः मनस्वास्थ्याकडे फारसं लक्ष देतो असं नाही. शारीरिक स्वास्थ्याकडे देतो, आपण योगासनं करतो, कोणी व्यायाम करतो, आहाराकडे लक्ष देतो, परंतु आपलं मन काही कुठे दुखतंय का इकडे आपलं फारसं लक्ष नसतं आणि दुर्लक्ष होतं. पण ह्या करोनानी आपल्यामध्ये पण बदल झालेला आहे की आपल्या मनाकडे पण आपण लक्ष द्यायला पाहिजे याची जाणीव सगळ्यांना झालेली आहे. आणि आम्ही मानसशास्त्रज्ञांना आम्हाला असं जाणवतंय की गेले जवळजवळ 12 महिने, पूर्ण वर्षभर आम्हाला भरपूर काम आहे आणि सगळ्यांचं मनस्वास्थ्य कसं सुरळीत करावं असे आमच्या पुढे आव्हानं आहेत आणि त्याचा खूप फायदा होतोय. त्यामुळे हा विषय अतिशय उचित आहे असं मला दिसतंय. आता ह्या शीर्षकामध्येच लक्षात येतं की 3 कळीचे शब्द आहेत. एक आहे करोना काळ, दुसरा शब्द आहे कुटुंब आणि तिसरा आहे मनस्वास्थ्य. ह्या तिन्ही शब्दांना अनुषंगून मी बोलणार आहे. परंतु करोना काळ आणि त्याच्यामधले त्रास याच्याविषयी फार कमी बोलणार आहे, कारण गेले वर्षभर आपल्याला अनेक पद्धतीने करोना काळातल्या अनेक आपल्याला मनस्वास्थ्याला आव्हान देणाऱ्या गोष्टींची माहिती झालेली आहे. त्याच्यासाठी माध्यम अनेक प्रकारची कामं करत आहेत. शिवाय आपण त्याचा प्रत्यक्ष अनुभव पण घेत आहोत. आपल्या नातेवाईकांच्या मध्ये देशा परदेशातल्या अनेक वार्ता आपल्या कानावरती पडत आहेत आणि त्यामुळे त्याच्याविषयी काही फारसं मी बोलणार नाहीये. पण कुटुंब आणि मुख्यतः मनस्वास्थ्य याविषयी मी जास्ती बोलणार आहे, कारण तो माझा अभ्यासाचा विषय आहे. कुटुंब म्हणजे काय असं जेव्हा आपण म्हणायला लागतो तेव्हा त्याच्याकडे व्याख्या आपण सरळच करू शकतो. विशेषतः समाजशास्त्रामधले जी मंडळी आहेत, अभ्यासक आहेत, त्यांनी अनेक प्रकारच्या त्या व्याख्या केल्यात. आपण आता व्याख्यांमध्ये शिरायचं नाही. कुटुंब म्हणजे काय त्याचा अर्थ एकत्र करूया. तुम्हाला मला माहीतच आहे, पण पार्श्वभूमी म्हणून तो सगळा अर्थ आपण असा एकत्रित करूया, म्हणजे एक प्लॅटफॉर्म आपल्यासाठी समान असा तयार राहील आणि त्या प्लॅटफॉर्मवरती आपण पुढचं सगळं विवेचन ऐकूयात. तर कुटुंब म्हणजे एक छोटी सामाजिक संस्था आहे, एक छोटस युनिट आहे असं म्हणता येईल. आणि या कुटुंबामध्ये एकमेकांची मुख्यतः रक्ताचं नातं असतं, त्यामुळे रूपागुणामध्ये साम्य असतं. हे प्रामुख्याने प्राधान्याने असं मला म्हणावं असं वाटतं. आणि पुढचा मुद्दा सांगता येईल की सगळेजण एकत्र राहत असल्यामुळे दैनंदिन व्यवहार आणि अर्थकारण हे आपलं सगळ्या कुटुंबातल्या मंडळींचं एकत्र असतं. त्यामुळेच भावनिक गुंतवणूक असते, नात्याची गुंफण असते आपल्यामध्ये आणि कुटुंबामध्ये घडण
ही आपली सगळ्यांची जन्मापासून किंबहुना जन्माच्या पूर्वीपासून होत असते, पिढ्यानपिढ्या होत असते. आणि कुटुंब हा आपल्याला आयुष्यभराचा एक मोठा आधार असतो आणि अतिशय दृढ पाया, आपल्या व्यक्तिमत्वाचा दृढ पाया हा कुटुंबामध्ये होतो. आणि त्यावरूनच आपण आयुष्य आपलं जगत असतो किंवा नेहमीच आयुष्य आपण जगत असतो. संथपणे स्वावलंबी होणाऱ्या मानवाला या कुटुंबाची अतिशय गरज आहे. आपण जर प्राणी, पक्षी, कीटक यांचा विचार केला तर ते ताबडतोब स्वतंत्र होतात, स्वतःच स्वतः अन्न मिळवतात आणि सगळं करत राहतात. परंतु माणूस मात्र 15, 20, 25, 30 वर्षापर्यंत स्वतंत्र होईल अशी काही खात्री नाही. आणि त्यामुळे कुटुंबाची आधाराची गरज असते आणि वृद्धावस्थेमध्ये तर असतेच असते. आणि ह्या कुटुंबाचे अनेक प्रकार आहेत, खूप सांगायला नको. पण एकत्र कुटुंब, विभक्त कुटुंब असं असं काही म्हणता येईल. काही जण असे 3-4 जण एकत्र राहत असतात, काही सामाजिक संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते असतात. तर ते तर आयुष्यभर त्या संस्थेच्या वसतिगृहामध्ये किंवा त्यांच्या विशिष्ट काय त्यांची कॉलनी असेल तिथे ते आयुष्यभर राहत असतात. त्यांचं पण ते कुटुंब असतं, संस्था हेच त्यांचं कुटुंब असतं. अलीकडे लिव्ह इन रिलेशनशिप असं झालेलं आहे, म्हणजे विवाहाच्या व्यतिरिक्त राहणं असं झालेलं आहे. असे अनेक प्रकारची कुटुंब आपल्याला दिसतात. आणि काही काही जणांच्या बाबतीमध्ये असं दिसतं की एक कुटुंब म्हणजे त्यांचे शेजारी पाजारी नातेवाईक असे सगळं मिळून एक विशाल कुटुंब असतं. प्रत्यक्षामध्ये 2-3च माणसं घरात असतील, पण मनाने ते विशाल असतात आणि अशी मोठी मोठी कुटुंब असतात. काही काही कुटुंब एखाद्या माणसाचीच असतात. असे अनेक प्रकार आपल्याला दिसतात. अशासाठी सांगितलं की कुटुंब म्हटल्यानंतर ह्या सगळ्या कल्पना आपल्या डोळ्यासमोर स्पष्ट पाहिजेत आणि मग त्याच्या प्रकाशामध्ये आपण पुढे जायला पाहिजे. त्याच्याच बरोबर आणखी भौगोलिक दृष्ट्या शहरी, ग्रामीण, नगरी कुटुंब, नागरी वस्तीतली कुटुंब, देशातली, परदेशातली, पौर्वात्य, पाश्चात्य असे पण अनेक प्रकार आपल्याला करता येतील. कारण त्यामुळे त्या घरातली संस्कृती, परंपरा हे सगळं बदलत राहतं. आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कुटुंब शैली असतात, कुटुंबाच्या पद्धती असतात. या सगळ्या पार्श्वभूमीवरती मनस्वास्थ्य कसं टिकवायचं असा आपल्याकडे प्रश्न आहे. ही मला एक छानशी स्लाइड मिळालेली आहे ज्यामध्ये कुटुंबामध्ये बदल कसे केलेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये हे दिसतंय. 1960 सालचं जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये 4 पिढ्या तरी दिसत आहेत. एक अगदी पणजोबा सारखे आहेत आणि पानं बाळ हातात घेतलेलं आहे त्यांनी. 1980 मध्ये 3 पिढ्या दिसत आहेत असताना 2000 सालच्या आसपास मध्ये 2 पिढ्या दिसत आहेत. आणि 2020 सालामध्ये कुटुंबाची स्थिती अशी झाली आहे की दोघच आहेत, अतिशय जवळ आहेत, पण लक्ष मात्र त्यांचं दुसरीकडे आहे. अतिशय चित्रदर्शी अशी ही स्लाइड मला मिळाली, त्यामुळे मी दाखवली की अशी पण कुटुंबाची अवस्था आहे. अलीकडे काही कुटुंब तर अशी आहेत की नोकरीनिमित्त एक जण दुसरीकडेच राहते, ती पूर्वीपासूनच आहे, त्यांच्या बदल्या होत असतात, अशांना सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची वेळ येतेच. पण अलीकडे एक दूरस्थ किंवा आभासी कुटुंब अशी सुद्धा एक काहीतरी कल्पना यायला लागली असं वाटायला लागले. म्हणजे काय, त्या घरामधला कर्ता पुरुष किंवा कर्ती महिला जी असते ती महिन्यातले 10 ते 12 दिवस वेगवेगळ्या देशांमध्येच असते. म्हणजे कधी पूर्वेकडे, कधी पश्चिमेकडे, कधी ह्या देशात, कधी त्या देशात, आणि जणू काही अंतराळामधूनच त्यांचं चालू असतं. अशाही प्रकारचं ज्याला आपण दूरस्थ म्हणू असं कुटुंब म्हणता येईल. आणि काही वेळेला असं असतं की अलीकडे काय व्हिडिओ कॉल्स आपल्याला व्हॉट्सअपवरती करता येतात, फेस टाईम आहे, आणि त्यामुळे नियमाने रोज किंवा 4-8 दिवसांनी फोन होत असतात. आणि त्यामुळे सुद्धा हजारो मैलांचं अंतर असेल तरी सुद्धा कुटुंब असं बांधून राहू शकतं. म्हणजे हे नवीन नवीन प्रकार कुटुंबाचे सध्या पाहायला आपल्याला मिळत आहेत. कोरोना काळातली कुटुंबापुढची आव्हानं जर सांगायची झाली तर त्याच्या पद्धतीने अनेक गोष्टी मांडता येतील. थोडक्यामध्ये मी मांडते आणि ते मुख्यतः मानसशास्त्रीय दृष्टीने मांडते की संचार बंधन असं असल्यामुळे प्राधान्याने असं झालंय की समाजामध्ये मिसळणं आपलं बंद झालंय. एका कुटुंबाचं विलगीकरण झालंय, म्हणजे आपापल्या कुटुंबाचे दरवाजे बंद अशा पद्धतीने झालंय. ते चित्र तशा प्रकारचं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ह्याचे परिणाम म्हणून अनेक प्रकारच्या अडचणी आपल्याला आहेत. आर्थिक अडचणी आहेत, शैक्षणिक अडचणी आहेत, त्याचबरोबर मनोरंजन, प्रेमाची जवळीक, व्यायाम हे सगळं दुरापास्त झालेलं आहे. आपण सदैव घरामध्ये आहोत आणि घरकामामध्ये पण खूप वाढ झालेली आहे.
त्याचे अनेक पैलू आहेत आणि आपण ते सगळे अनुभवतो आहोत, त्यामुळे त्याच्याविषयी फार मी काही आता बोलत नाही. या सगळ्याचा परिणाम म्हणून नकारात्मक भावनांचा आपल्याला खूप त्रास व्हायला लागलेला आहे. कोणकोणत्या नकारात्मक भावना आहेत? तर भीती आहे, चिंता आहे, ते काय होईल याची चिंता किंवा काळजी आहे, उदासीनता आली, माणसं भेटली नाहीत, कोणाचा स्पर्श मिळाला नाहीये, हसता आलं नाही, खेळता आलं नाहीये, गाणी म्हणता आली नाहीये, निसर्गामध्ये जाता आलं नाही. ह्या सगळ्यामुळे काही उदासीनता मनामध्ये आलेली आहे, गोंधळ मनामध्ये आहेत, संभ्रम आहेत. अशा पद्धतीने नकारात्मक भावनांना सामोरं काही जे कामासाठीचे उपयुक्त आहेत तेही काहीसे उतरणीला लागलेले आहेत. कुतूहल, एकाग्रता, प्रेरणा, टीका, चित्त हे गुण पण कमी झालेले आहेत. विशेषतः शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या बाबतीमध्ये म्हटलं तर त्यांना एकत्र शिकायचं असतं, गप्पा मारत, चर्चा करत, आनंदाने टिंगल-टवाळी करत, आणि हे त्यांना काही मिळत नाहीये आणि त्यामुळे अभ्यासामधला त्यांचा रसच खूप कमी होत गेलेला आणि हे फार धोकादायक आहे. कारण ह्याचा परिणाम दीर्घकालीन असणार आहे आणि हा पुन्हा मूळ पदावर आणायला खूप अवघड जाणार आहे. हे मुला-मुलींच्या बाबतीमध्ये खूप विचित्र झालेलं आहे. छोट्या मुलांना तर म्हणजे जे काही कानी आहेत किंवा 5 वर्षांचे त्यांच्या बाबतीमध्ये तर म्हणता येईल की अजूनपर्यंत त्यांचं लॉकडाऊन कधीच संपलेलं नाहीये. कारण अगदी अभावाने त्यांना बाहेर जाता आलेलं आहे. शेजारी पाजारी तुरळक गेलेत, अगदी बाहेर गेलेले असं त्यांना झालेलंच नाहीये. आणि वृद्ध माणसं सुद्धा अतिशय जपून बाहेर पडतात. तरुण मंडळीच त्यातल्या त्या कामानिमित्त काहीतरी तुरळक बाहेर पडू शकतात. त्यामुळे संचारबंधनामुळे सगळेजण असे जखडल्यासारखे झालेले आहेत आणि या सगळ्यामुळे खूप एकमेकांच्या जवळीक आल्यामुळे परस्पर संबंध काही वेळेला पणाला लागले. कसं होतं की आपण जेव्हा सतत 24 तास एकत्र राहतो तेव्हा आपल्या स्वभावातले जे काने कोपरे जे आहेत, भावनांचे जे काही उद्रेक आहेत, ते सगळे एकमेकांना अनुभवायला मिळतात. आणि त्याचं एक निदर्शक म्हणजे मध्ये मी काही बातम्या वाचल्या वर्तमानपत्रांमध्ये की म्हणे घटस्फोटांचं दावे दाखल करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते सगळं ऑनलाईन. कारण लांब असताना फक्त समांतर राहणं, रूल्स असे समांतर असतात आणि आपल्याला दिसतात कुठेतरी जुळलेले पण खरे ते जुळलेले नसतात. अशा पद्धतीने राहणारी पुष्कळ दाम्पत्य होती किंवा आहेत आणि मग त्यांना आता त्याचा त्रास व्हायला लागला आहे. अशा पद्धतीने खूप मोठी आव्हानं करोना काळामध्ये आपल्याकडे आलेली आहेत. शरीराला जशी आव्हानं आहेत तशीच मनाला सुद्धा मोठी मोठी आव्हानं आपल्याला पेलायला लागतात आणि त्याच्यातून एक गंमत अशी झालेली आहे की दुसरी लाट जी COVID-19 ची आलेली आहे आणि ती महाराष्ट्रामध्ये खूप वेगाने फैलावती आहे, त्याचाही खूप ताण आपल्या सगळ्यांना आलेला आहे. जे काही महिने काय होईल काय नाही हे काही लक्षात येत नाही. लस आलेली असली तरी सुद्धा ती किती परिणामकारक आहे काय नाही याच्याविषयीचे मनावर गोंधळ आहेत. आपण सगळ्या चांगलाच विचार करतोय, सगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतोय, पण मन कुठेतरी अस्वस्थ आहे हे मात्र नक्की. कुटुंबाचं मनस्वास्थ्य असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही काही एक व्याख्या करून ठेवली आणि आपल्या भारताने सुद्धा व्याख्या केलेली आहे. त्याच्या अनुषंगाने जर काही मांडायचं असेल तर मेंटल हेल्थ किंवा मनस्वास्थ्य त्याला जे म्हणतो ते म्हणजे शांत, समाधानी, उत्साही भावना मनामध्ये असणं, त्याला मनस्वास्थ्य म्हणता येईल. मन निकोप आणि निरोगी असं असणं. अलीकडे काही वर्षांमध्ये जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामध्ये एक भर घातलेली आहे की मानसिक आजार नसणे, मानसिक आजारांचा अभाव असणे म्हणजे मनस्वास्थ्य असं नाही. तर मानसिक आजार नकोत ही पहिली गोष्ट आणि शिवाय उत्साह, आनंद असं सगळं आपल्याला वाटत असलं पाहिजे. असा भाव ह्या मनस्वास्थ्य या शब्दामध्ये जरूर येतो. आता कुटुंबातील मनस्वास्थ्य म्हणजे काय? म्हणजे सर्वांचं मनस्वास्थ्य. जेव्हा आपण कुटुंबाचं मनस्वास्थ्य म्हणतो जे जे सदस्य आहेत सगळ्यांचं. आता मी मगाशी म्हटलं तसं आम्ही समजा 2-4 जण घरामध्ये राहत आहोत, परंतु आम्ही जोडलेले आणखी 2-4-5 जणांचे आहोत. कुठेतरी जवळपास राहतात किंवा देशी परदेशी राहतात किंवा आमच्या जिव्हाळ्याचे आहेत. हे सगळ्यांनाच आपण कुटुंबामध्ये सामावून घेऊ शकतो आणि या सगळ्यांच्या मनस्वास्थ्याविषयीचा विचार आपण करू शकतो. असं म्हणत असताना मन म्हणजे काय असा प्रश्न स्वाभाविकच आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि ह्या मनाविषयी आपल्या मराठीमध्ये संत कवी बहिणाबाई चौधरी पासून तर सुधीर मोठेंच्यापर्यंत अनेक काव्य आहेत आणि त्याच्यातली काही काव्य तुम्हाला आता
आठवली सुद्धा असतील. आणि आपणही आपल्याही सारख्या काही जणांच्या कविता या व्हॉट्सअपच्या गटामध्ये खूप मिळालेल्या आहेत. अतिथी मन असं आहे, तसं आहे, अथांग आहे, सागर आहे, चंचल आहे, अनेक प्रकारचे मनाचे जे व्यापार आहेत, मनाचं जे कार्य आहे त्याच्याविषयी मनाचं वर्णन केलंय आणि ते काही दिसत नाही इथे असं म्हटलेलं आहे. हे आपल्याला माहितच आहे आणि आता सगळ्यांना हे कळून चुकलेलं आहे की मन हे काही हृदयामध्ये वगैरे काही नसतं. जे हिंदी चित्रपटांमध्ये किंवा मराठी गाण्यांमध्ये दिल म्हणून असं हात इथे ठेवून असं जे असतं ते मन नाही, तर ते आहे मेंदूमध्ये. आणि मेंदूचं जे कार्य म्हणजे मन आहे. त्यामुळे हे आपल्याला आता कळालेलं आहे. संपूर्ण आपली चेतासंस्था, नर्वस सिस्टीम हे सगळं मन आहे. आणि चेतासंस्था अगदी सगळीकडे आहे. म्हणजे नख असतील, केस असतील, पायाची बोटं असतील, सगळीकडे ज्याची आहे. तर त्यामुळे सगळीकडे आपलं मन पसरलेलं आहे, व्यापून गेलेलं आपल्या सगळ्या शरीरामध्ये, हे आपल्याला माहीत झालेलं आहे. कसं होतं बघा की आपलं स्वरयंत्र आहे आणि एक स्वरयंत्र आहे. स्वरयंत्रमुळे आपण बोलू शकतो, आवाज करू शकतो, गाऊ शकतो, ओरडू शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण जशा स्वरयंत्रामुळे करू शकतो, तशा मेंदूमुळे आपलं मन हे कार्यरत होतं. म्हणजे मेंदूचं एक प्रकारचं कार्य हे मन आहे. अनेक कार्य मेंदूचे त्याच्यापैकी एक मन आहे आणि त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या भावभावना, हेतू, इच्छा, आकांक्षा, दृष्टिकोन, मूल्य, ध्येय हे सगळं असतं. आणि त्याचबरोबर वैचारिक म्हणजे बौद्धिक गोष्टी, आपल्या ज्या प्रक्रिया आहेत, आकलन करणं, स्मरण ठेवणं, तर्क वापरणं किंवा कल्पकता करणं, निर्णय घेणं, समस्यांची उकल करणं, हे सगळं आपल्या मनामध्ये असतं. आणि इतरांच्या विषयीच्या ज्या आपल्या भावभावना आहेत, स्वतःविषयीच्या भावभावना आहेत, मी कसा आहे, मी कशी आहे, इतरांच्या दृष्टीने मी कोण आहे, कसा आहे, याबरोबरच माझ्या भूताचे कुटुंबीय त्यांच्याविषयी मला काय वाटते, काय नाही, माझ्या कामाच्या ठिकाणचे माझे जे सहकारी आहेत त्यांच्याविषयी मला काय वाटतं, काय नाही, माझ्या देशातले, माझ्या प्रदेशातले लोक, माझे नेते यांच्याविषयी मला काय वाटतं, त्यांना माझ्याविषयी काय वाटतं, असा हा सगळा भाग, भाव, भावना, हेतू, आकांक्षा, वेगवेगळ्या प्रकारचे विचार, हे सगळं त्या मनामध्ये आहे आणि ते बदलत असतं, सारखं वाहत असतं, प्रवाही असतं. असं काहीतरी त्या मनाचं स्वरूप आपल्याला सांगता येईल. आणि त्याची स्वस्थता बघणं म्हणजे 2 पातळ्यांवरती मुख्यतः बघायला लागेल. एक म्हणजे भावना स्वस्थ ठेवणं आणि दुसरं म्हणजे विचार पोषक किंवा हितकर असे ठेवणे. अशा 2 गोष्टी आपल्याला अत्यंत महत्वाच्या जेव्हा आपण मनस्वास्थ्य म्हणतो त्यावेळेला लक्षात घेतल्या पाहिजे. आता हे जे माझ्या कुटुंबाचं मनस्वास्थ्य वाढवायचंय, ते कसं वाढवायचं त्याचे 4 मुद्दे मी फक्त सांगणार आहे. आणि त्यातले पहिले 2-3 मुद्दे तर लवकर सांगू नये. 4था मुद्दा मात्र जास्ती जरा विस्ताराने मी सांगणार आहे. कोणकोणते मुद्दे आहेत ते? तर पहिला मुद्दा म्हणजे नव्या जीवनशैलीला सामोरं जाण्याचा निर्धार आपल्याला करायला पाहिजे. पुष्कळांना आता असं वाटत असेल की ही दुसरी लाट आली, ही ओसरेल आणि लवकरच जून जुलैमध्ये शाळा पण सुरू होतील की काय, आता थोडीशी शंका वाटायला लागली आहे. कारण मी तर उजाडलेला आहे आणि शाळा सुरू व्हायला जेमतेम 5-1 आठवडे राहिलेले आहेत. तर त्या प्रत्यक्ष सुरू होतील की नाही त्याची आता शंका वाटायला लागलेली आहे. त्यामुळे हे सगळं COVID-19 जी महासाथ आहे ती केव्हा ओसरेल ते काही आपल्याला कळत नाहीये. समजा ती ओसरली, जशी आता आपल्याला डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये अंदाज आला की ओसरलेली आहे, तरी ती किती टिकेल हे आपल्याला कळत नाहीये. आणि हे सगळं चालू असताना आपला दैनंदिन व्यवहार तेव्हा सुरळीत होईल त्याचा काहीही अंदाज नाहीये. तज्ञ व्यक्तींना जर आपण विचारलं आणि बोललो तर कोणाला अंदाज येत नाही. आणि त्यामुळे आपल्याला मनामध्ये गाठ बांधायला पाहिजे की नवीन जीवनशैली आहे तिला आपल्याला सामोरं जायला पाहिजे. अशाच पद्धतीने आपल्याला संचार बंधनामध्ये राहायचं आहे आणि मगच आपण या साथीपासून लांब राहू शकू. आणि त्याचा आता प्रत्यंतर मोठ्या प्रमाणावर आलेला आहे. 10वीच्या परीक्षा जेव्हा रद्द झालेल्या तेव्हा ह्या COVID-19च्या भयानक स्वरूपाचं आपल्याला प्रत्यंतर आलेलं आहे. एवढं भयानक स्वरूप आहे. 15-16 लक्ष विद्यार्थी-विद्यार्थिनी बसू शकणार नाहीत परीक्षेला आणि सगळी परीक्षेची यंत्रणा राबवणं अवघड होणार आहे. त्यामुळे जी काही नवीन जीवनशैली आहे त्याला सामोरं जायला लागेल.
त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न होता त्यांनी कसं करायचं ते बघायला लागेल. घरून काम करणं कसं आपण करणार आहोत ते बघायला लागेल. वृद्धांना ठरवावं लागेल की आम्ही आमचं मन घरामध्ये आणखी ज्यांना खूप सण समारंभ ह्या सगळ्या गोष्टी करण्याची खूप गरज आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला हेही लक्षात घ्यायला पाहिजे की नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला शिकत राहावं लागणार आहे. शरीराची जास्ती काळजी घ्यायला लागणार. हा एक निर्धार आपल्या कुटुंबातल्या प्रत्येकाने करायला पाहिजे आहे की मगच आमचं मनस्वास्थ्य सुरळीत राहणार आहे. दुसरा मुद्दा आहे की सुयोग्य पद्धतीने करोनाला सामोरं जाणं, त्याविषयी मी बोलणार आहे. तर माझ्या कुटुंबाचा परिचय, कशी आहे आमची मनस्थिती, याविषयी पण थोडासा उलगडा आपण करून घेऊया. आणि नंतर कौटुंबिक संस्कृती संकल्पना मी मांडली, त्याच्यातले 2-3 मुद्दे जास्ती विस्ताराने मांडणार आहे. पहिला मुद्दा आहे भावनांची प्रगल्भता, दुसरा आहे दृढ परस्पर संबंध, आणि तिसरा आहे स्वस्थ प्रगतिशील प्रेरक असं कुटुंब. माझ्या डोळ्यासमोर अशा पद्धतीचं कुटुंब आलेलं आहे. खूप वर्षांपूर्वी, मला वाटतं 2007-8 साली मी अशा पद्धतीचं चित्र काढलेलं होतं की ज्यामध्ये सुस्वागताची पहिली पायरी आहे, समानता, पारदर्शी आणि स्वातंत्र्य असं वातावरण घरामध्ये आहे. तिसऱ्या पायरीवरती सुरक्षितता, विश्वास, प्रेम आहे, आणि सहविचारांनी आणि कणखरपणाने सगळे व्यवहार घरामध्ये चालू आहेत. अंक जे आहेत 2, ते झेप घेणारे आणि भविष्यवेधी आहेत. पुढे जायचंय आम्हाला असं करणारे आहे. प्रगतिशील असं आमचं कुटुंब आहे आणि प्रेरणादायी आहे. आम्ही एकमेकांनाच नव्हे तर आम्ही इतरांना, आमचं अख्खं कुटुंब इतरांनाही प्रेरणा देणार आहे. कुठल्या तरी आम्ही समाजकार्यामध्ये गुंतलेलो आहोत, कुठल्या तरी कलेमध्ये गुंतलेलो आहोत, असं आमचं कुटुंब आहे. आणि भोवताली आव्हानं तर भेडसावत आहेतच, आणि तरी सुद्धा आमचं कुटुंब झेप घेणार आहे, अशी ही संकल्पना मी मांडलेली आहे. आता जेव्हा आपण म्हणतो की मनस्वास्थ्याचा विचार करायचा, तेव्हा ही एक आकृती माझ्या डोळ्यासमोर येते की आपल्या भोवताली असं जेव्हा भयानक परिस्थिती येते तेव्हा 3 प्रकारच्या गोष्टी असतात. काही गोष्टी नियंत्रणा पलीकडच्या असतात, की जशा आता COVID-19 या विषाणूवरती मात करणं, हे तुम्हाला मला त्याला नष्ट करणं पृथ्वीवर, हे तुम्हाला मला शक्य नाहीये, किंबहुना कोणालाच ते शक्य नाहीये. तर अशा पद्धतीच्या नियंत्रणा पलीकडच्या गोष्टी आहेत. बस उपलब्ध करून देणं, ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून घेणं, त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत आपण सगळे, प्रयत्नशील आहोत, परंतु त्या आपल्या नियंत्रणा पलीकडच्या आहेत. 1-2 माणसाच्या, एखाद्या कुटुंबाच्या नियंत्रणा पलीकडच्या आहेत. तर काही अनिश्चित पण गोष्टी आहेत की उदाहरणार्थ काही कोणाला मदत करणं, खाणं पिणं पोहोचवणं, तर ह्या आपण करू शकतो, पण कितपत करू शकतो ह्याची पण खात्री नाहीये, कारण तशी आपल्याला मदत मिळेल का नाही, सगळं स्वयंपाक पाणी करायला किंवा औषध उपचाराला माहित नाहीये, पण त्यामध्ये आपण नक्की प्रयत्न करतो. पण काही गोष्टी मात्र आपल्या नक्की नियंत्रणामध्ये आहेत, आणि त्यामुळे ह्या नियंत्रणातल्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावरतीच आपण काम करू शकतो. ह्याच्या पलीकडे आपण काही करूच शकत नाही. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला चिंता, काळजी, भीती असं सगळं वाटत असेल, तेव्हा एक विचार करायचा की कशाची चिंता वाटते, कशाची भीती वाटते मला, ही ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे का? नसेल तर तिला बाजूला ठेवून द्यायचं, एका डबीमध्ये बंद करायचं. म्हणजे मी हा खेळ सांगते सगळ्यांना की एक असे गोल डबे घ्या किंवा चौकोनी डबे घ्यायचे, आणि आपल्याला जी जी कामं करायची त्याच्या चिठ्ठ्या करायच्या, एक 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 अशा चिठ्ठ्या करायच्या, आणि त्या डब्याच्या आत एक डबा, त्याच्या डब्याच्या आत एक डबा. आता त्याच्यामध्ये सगळ्यात आतला जो डबा आहे त्याच्यामध्ये माझ्या नियंत्रणा पलीकडच्या गोष्टी, त्या चिठ्ठ्यांवरती घेऊन त्या टाकून द्यायचा, तो डबा बंद करून टाकायचा. नंतर बाहेरचा जो डबा आहे आपला, त्याच्यामध्ये अनिश्चित गोष्टी आहेत, त्या लिहायच्या, त्याच्या चिठ्ठ्या टाकायच्या, तो डबा बंद करायचा. आणि नंतर बाहेरचा डबा आपला उघडा राहतो नियंत्रणातल्या गोष्टी, त्याच्यामध्ये खूप गोष्टी कागदावरती लिहायच्या आणि त्या टाकायच्या, आणि आतले 2 डबे तर बंदच आहेत, कारण आपल्याला काही करता येत नाही. नियंत्रणातल्या ज्या गोष्टी ना तेवढ्या करायच्या, म्हणजे मग ही चिंता, काळजी, भीती, अस्वस्थता, उदासीनता कमी होण्याला काहीतरी मदत होईल. हा एक मार्ग, हे एक तंत्र मी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. पुढचं गोष्ट असं आहे की कोरोनामुळे कठीण समय सामोरे कसे, तर ह्या पद्धतीने काही संशोधन झालेलं आहे, आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की जेव्हा जेव्हा कठीण प्रसंग येतो त्यावेळेला आपण कसं सामोरं जातो, स्ट्रॅटेजीज अप्लाय
when there is some difficult situation, what are our coping strategies, याच्याविषयी बरंच अभ्यास संशोधन होत आहे. तर त्यामध्ये 2 प्रकार आपण आता आपल्या या व्याख्यानाच्यासाठी नक्की मांडू शकतो. एक म्हणजे सुयोग्य किंवा अडॅप्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज आणि दुसरं म्हणजे अयोग्य किंवा माल अडॅप्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज. तर माल अडॅप्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज कुठल्या आहेत? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आलेलं जे संकट आहे, आलेली जी कठीण परिस्थिती आहे, अवघड गोष्टी आहेत, त्या समजून घेतलेल्याच नाहीत, त्या माहीतच नाहीयेत आपल्याला. किती मोठ्या आहेत, किती भयानक आहेत माहित नाही. कोविड-19च्या बाबतीमध्ये सुरुवातीला झालेलं होतं. नंतर आहे ते नाकारणं, नाही मला माहितच आहे, म्हणजे ते उपस्थितच नाही, असं काही संकटच नाहीये असं म्हणत राहणं, दुर्लक्ष करणं, टाळणं, बघू पुढे अशा पद्धतीने पुढे ढकलणं, असं काहीतरी होऊ शकतं. इतरांना दोष देणं की ह्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं. अरे हो, झालेलं आहे कोणाहीमुळे तरी, पण आता आपल्यावर तिथे संकट येऊन कोसळले, काहीतरी त्याच्याकडे बघायला तर पाहिजे की नाही आपल्याला. किंवा काही वेळेला नकारात्मक भावना, केवळ तोच विचार येणं, म्हणजे तेच विचार होतात, पण कृती काहीच होत नाही त्याच्यामध्ये. तेच घोळ गुंता असल्यासारखं जातं, पण कृती काही होत नाही. आणि अशा वेळेला आपल्या भावना आणि विचार यांच्यावरती आपल्याला नक्की काम करावं लागतं. म्हणून मग सुयोग्य ज्या पद्धती आहेत, अडॅप्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत, काही अनेक आहेत, मी आता तिथे थोड्याशा मांडलेल्या आहेत. की परिस्थितीमध्येच बदल करायचा, ते आपल्याला शक्य नाही. थेट उकल करायची, थेट कशामुळे हा कोविड-19 जाईल त्याच्यावरच मात करायची आणि सोडून ते आपल्याला शक्य नाहीये. किंवा घरातल्या कोणाचं मनस्वास्थ्य खूप बिघडलेलं असेल, ते ताबडतोब काही औषधं दिले, काही पिल्ली फिरवलीये आणि त्याच्यामुळे ते बरं झालेले, असंही शक्य नाही. तर त्याला काहीतरी जर उपचार करण्याची गरज असेल तर करायला पाहिजे. तर त्याविषयी आपण बोलूयात आणखी सविस्तर. तर आपल्या हातामध्ये काय आहे? तर कुटुंबाचं स्वास्थ्य, प्रगती, ध्येय यांचा विचार करायचा, स्वतःवरती काम करायचं ठिकाणी, की काय आपल्यामध्ये गडबड होते आणि काय होत नाहीये, त्याच्या बाबतीत पुढे जायचं. ते कसं जायचं ते मी सांगते. त्यामुळे आपण बघितलं की आपल्या नियंत्रणातल्या गोष्टींवरती काम करायचंय आणि ते सुयोग्य पद्धतीने करायचंय. याचं कुटुंबातल्या प्रत्येकाने आपल्याला करायचंय. तर त्याच्यासाठी तिसरा जो मी मुद्दा म्हटला की माझ्या कुटुंबाची ओळख. माझे कुटुंब काय काय म्हणून ओळखलं जातं, इतरांना सगळं माहित आहे ना कसे होते, ठीक आहे. पण माझा पुढचा प्रश्न माझ्या कुटुंबाची वैशिष्ट्य कोणती आहे, म्हणजे काय छान आहे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये. माझ्या कुटुंबाचं 2 शब्दात वर्णन करायचं झालं तर मी किंवा इतर जण काय सांगतील. तर असा खेळ हा मी काही शिक्षण वर्गांमध्ये घेतला आणि त्यावेळेला आलेली उत्तर इथे चित्ररूपाने मी मांडलेली आहे. आणि त्यावरून कळतं की प्राधान्याने जी सांगणारी व्यक्ती आहे तिला माझं कुटुंब कसं वाटतं. कुटुंबातल्या इतर व्यक्तींना वेगळं काही वाटू शकेल, पण मला कसं वाटतं हे आपण नक्की सांगू शकतो. आणि त्यामुळे पहिला जे दिसतंय तिथे कोणी म्हटलं की आमचा म्हणजे आणि आमचा म्हणजे चौक आहे. आम्ही घरात असतो, पण आम्ही कामं वगैरे खूप वेगवेगळी आहेत. एकमेकांची काही त्याचा संबंध नाहीये. नंतर एक म्हटलं की आमचं कुटुंब म्हणजे जणू वाचनालय, सगळ्यांना वाचायला आवडतं, खूप वाचतो, लिहितो, त्याविषयी आम्ही बोलतो आणि हे चालूच आहे आमच्याकडे. एक जण म्हणाले की आमचं जे कुटुंब आहे ना ते जणू काही रेल्वेचे समांतर रुळ आहे. आम्ही 2 जण राहतो, पण काय म्हणजे आमचं काही तसं बंध आमच्यामध्ये कुठलाही नाही. अशी आपण कुठली आपल्या कुटुंबाला उपमा देऊ शकता की प्राधान्याने ठळकपणाने माझं कुटुंब म्हणजे काय असं म्हणू शकेल. हा आपण स्वाध्याय जरूर करावा असं मला वाटतं आहे. आणि जशी आपल्याला ओळख होत जाईल तसं आपण कुटुंबामध्ये जास्त गुंतून जाऊ शकतो. इथे काही मी प्रश्न विचारलेले आहेत, माझं कुटुंब कसं आहे ते ओळखण्यासाठी. त्याची उत्तर सुद्धा तुम्ही दिलीत तर छान होईल आणि आपलं कुटुंब समजायला जास्त उपयोग होईल. मी फक्त वाचते आता. माझ्या कुटुंबाची ओळख काय आहे, माझं कुटुंब आनंदी आहे का, आमच्यात मोकळेपणाने संवाद होतो का आणि तो नेहमी होतो का आणि सर्वांशी होतो का. आम्ही प्रत्येकाचा आमच्या कुटुंबामध्ये लहान मोठे वृद्ध काही गुण असलेले काही कमतरता असलेले असे आहेत, सगळ्यांच्या बद्दल आदर आहे का. काही वेळेला असं होतं की कोणाला
काही शारीरिक त्रास आहे, त्याला मानसिक त्रास आहे, कोणी पैसे कमी कमावणार आहे, तर त्या सगळ्यांच्या विषयी आदर आहे का, असा हा प्रश्न आहे. आम्ही आमचा राग, द्वेष, भीती, ताण कमी करण्याचा प्रयत्न करतो का? कमी करण्यासाठी आधी तो कळला पाहिजे किती आहे, काय आहे, हे मग प्रयत्न होतो. आम्ही आमच्या मुलांसाठी आदर्श आहोत का? हे जे 3 पिढ्या आहेत त्या तिन्ही पिढ्यांना लागू आहेत. कारण आजोबाजींची पिढी आहे ते आदर्श त्यांच्या मुलांना, आणि तरुण तरुणींची जी छोटी मुलं आहेत, नातवंड आहेत, त्यांना ते पुढल्या पिढीत, या सगळ्यांना एकमेकांचा आदर्श वाटतोय का, असा प्रश्न आहे. आम्ही घरात एकमेकांना किती प्रेरणादायी आहोत, एकमेकांना आम्ही किती मदत करतो पुढे जाण्यासाठी, शिकण्यासाठी, असे आहे. शेवटचा महत्वाचा प्रश्न आहे की आमच्या कुटुंबाची काही ध्येय ठरवली आहेत का, आणि ती कोणकोणती. आता काही जणांना हा प्रश्न थोडासा विचित्र वाटेल की कुटुंबाचं काय ध्येय असणार आहे, एखाद्या संस्थेचं असू शकतं, ते असतं. जसं स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने बरीच ध्येय मांडून ठेवलेली आहेत, देशाचं असतं. कुटुंबाचं काय असणार आहे, पण विचार केला तर तसं असू शकतं, आणि तशी आहे तशी कुटुंब आपल्याला बहुती माहीत आहेत. अनेक कुटुंब आपल्याला दिसतात की जी सेवाभावी काम करणारी आहेत, आणि त्यांच्यामध्ये स्वतःच्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी आपोआप ठरवलेली आहेत. तसं आपल्या कुटुंबाचं काही ध्येय आहे तर ते ठरवता सुद्धा येईल. तर हा एक कुटुंबाची परिचय करून घेणं आणि ह्या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणं, हा पण मनस्वास्थ्य वाढवण्यासाठीचा एक मार्ग आहे. आता मी कौटुंबिक संस्कृती संकल्पना मांडते, आणि ह्याविषयी मी गेली 4-5 वर्ष अभ्यास करते ज्ञानप्रबोधींमध्ये, आणि या संकल्पेच्या बाबतीमध्ये अनेक जणांचं मला सहाय्य लाभलेलं आहे. त्याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञ आहेत, समाजशास्त्रज्ञ आहेत, ज्ञानप्रबोधिनीमधले अनेक जण अभ्यासक आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, आणि काही महिला आहेत. सगळ्यांशी बोलत बोलत ही कल्पना सिद्ध केलेली आहे. त्याच्याविषयी काही काही संशोधन सुद्धा झालेलं आहे. नंतर या कल्पनेवर एक प्रश्नावली तयार केलेली आहे, ती सिद्ध झालेली आहे, आणि ह्या आधारावरती काही आपण प्रगतीशील कुटुंबाचे कार्यशाळा पण घेत असतो. तर काय आहे ही संकल्पना, त्यामध्ये एकूण 5 भाग, प्रमुख भाग असे मांडलेले आहेत. पहिला आहे परस्पर संवाद व आंतरक्रिया, दुसरा आहे भावनिक वातावरण, तिसरा आहे प्रशासन. आता इथे सगळ्यांना वाटेल की प्रशासन कसलं आलं, एखाद्या संस्थेचं वगैरे प्रशासन असू शकतं, एखाद्या फॅक्टरीचं प्रशासन असू शकतं, बँकेचं असू शकतं, तर कुटुंबाचं कुठलं आलंय प्रशासन, बघूयात आपण ते काय ते. तर प्रगती करणं, प्रत्येकाची प्रगती होणं, आणि सामाजिक सहभाग आपला कसा आहे, अशा प्रकारचे 5 क्षेत्र आहेत, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये काही दिशा मांडून ठेवलेल्या आहेत. आता मी फक्त त्या धांडोळा घेते, आणि नंतर आपण त्याविषयी थोडस काही बोलू शकतो. तर पहिला जो भाग आहे, पहिलं जे क्षेत्र आहे परस्पर संवाद आणि आंतरक्रिया, त्याच्यामध्ये निर्णय आपण कसं घेतो, आपले आर्थिक व्यवहार कसे आहेत, पारदर्शक आहेत का, आणि कणखरपणा असा आहे का, म्हणजे तिथे आक्रस्ताळेपणा आणि फार मिळमिळपणा असं न राहता कणखरपणा आहे का, असेच हे प्रश्न आहेत. निर्णय घेताना सुद्धा सगळ्यांचा सहभाग आहे का, तो वेळेवरती सगळ्यांना मिळेल का, असे प्रश्न असू शकतात. भावनिक वातावरण मगाशी आनंदी, समाधानी असं आहे की त्याच्यामध्ये ताण नेहमी आहे का, असेही प्रश्न आहे, किती वेळा आहे वगैरे. प्रशासन म्हणजे त्यामध्ये समानता आणि नियोजन असे 2 मुद्दे घेतलेले आहेत, की वय, लिंग, कमाई याच्यानुसार सगळ्यांना जी दिलेली भूमिका आहे, जी कामं आहेत, जे अधिकार आहेत आपल्या कुटुंबामध्ये, ते समान आहेत का, असा प्रश्न आहे. आणि भविष्यातली कामांची जी नियोजन आहे, त्याची जबाबदारी आहे, ती पण केलेली आहे का. मी आता म्हटलं तसं की आपल्या कुटुंबाचं ध्येय ठरलेलं आहे का. अगदी असं असेल की वार्षिक आपल्याला कर भरायचा आहे, त्याचं नियोजन केलेलं आहे का. अशा सगळ्या बाबतीत यामध्ये येऊ शकतात. ग्रोथ किंवा प्रगती याच्यामध्ये स्वतःची आणि कुटुंबातल्या प्रत्येकाची प्रगती असा विचार त्यामध्ये केलेला आहे. आणि अवघड परिस्थितीला सामोरं जाण्याच्या पद्धती, मग अशी म्हटलं तसं कोपिंग स्ट्रॅटेजी, त्या कशा कशा आपण वापरतो असा विचार केलेला आहे. नंतर शेवटचं जे क्षेत्र आहे ते समाजामधला सहभाग, की सामाजिक आणि करमणूक कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग घेतो, घेत नाही, किती प्रमाणात, कुठल्या कार्यक्रमांमध्ये, आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये आपण सहभाग घेतो. धार्मिक कार्यक्रम घरी असतील किंवा बाहेर पण असतील, असे सगळे 5 क्षेत्र आणि 10 दिशा यांच्या आधाराने
ही कौटुंबिक संस्कृती संकल्पना अशी मांडलेली आहे. आणि त्यामध्ये त्याच्यात एक 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत, त्याविषयी आपण थोडंसं सविस्तर बघूया. पहिलं आहे की दृढ परस्पर संबंधांसाठी प्रतिसादात्मक शैली आपण कोणती वापरू शकतो. तर ही जी प्रतिसादात्मक शैली आहे ती म्हणजे काय आपण आता समजून घेऊया. मगाशी तर मी म्हटलं की सगळ्यांना आदर देणं, समानता ठेवणं हा भाग आहे त्याच्यामध्ये. सतत सुसंवाद. आता मी काय करणार आहे की हे सगळे मुद्दे एक 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 वाचत जाणार आहे. ते कसे ठेवायचे, काय ठेवायचे याविषयी थोडंसं काही मी आता सांगू शकेन. पण या 1 तासामध्ये संपूर्ण सांगणं शक्य नाही. पण त्याचे प्रत्येक मुद्द्याला स्पर्श करून ठेवलेला आहे की ह्या 2-3 कळीच्या गोष्टी आहेत. त्या जर आपण आपल्या कुटुंबामध्ये राखल्या तर त्या कुटुंबाचं मनस्वास्थ्य नक्की हे सुरळीत राहणार आहे. तर सतत सुसंवाद पाहिजे आहे. आता तुम्हाला माहितीये की संवाद कौशल्य, कम्युनिकेशन स्किल्स याच्याविषयीचे प्रशिक्षण वर्ग चालतात खूप मोठ्या प्रमाणावरती, विशेषतः व्यावसायिक ज्या काही संस्था आहेत तिथे. तर त्यामुळे सुसंवाद कसा राखायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि त्याच्यामध्ये अडथळे पण येतात. समानता मगाची म्हटली, पारदर्शकता किती प्रमाणात कुठल्या बाबतीमध्ये, हे भावनिक बंध हवेच आहेत कुटुंबामध्ये सगळ्यांच्या मध्ये, आणि आपापलं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे का, स्पेस प्रत्येकाला मिळते का, आणि गृहीत धरणं जे आहे ते विशिष्ट प्रमाणात आहे का, हा मुद्दा त्याच्यामध्ये आहे. आणि ही सगळी प्रतिसादात्मक शैली आहे, त्याला आपण एका वेगळ्या भाषेमध्ये लोकशाही पद्धत असं म्हणू शकतो. सगळ्यांना आपण महत्व दिलेलं आहे अशा पद्धतीची, सगळ्यांना किंमत दिलेली आहे अशा पद्धतीची, आणि प्रेमाचे बंध त्यामध्ये ठेवलेले आहेत. हे जाऊयात आपण. तर शेवटचा मुद्दा दृढ परस्पर संबंधांसाठी प्रतिसादात्मक शैली असं जे आपण बघतोय त्याच्यामध्ये धोका करणं, ताणाशी समायोजन ठेवणं आणि खुलं वातावरण ठेवणं असं सगळं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जेव्हा परस्पर संबंध ठेवण्यासाठी ह्या मुद्द्यांचा विचार केला तर संबंध चांगले राहतील आणि पर्यायाने मनस्वास्थ्य चांगलं राहणार आहे. कुटुंबियांच्या भावना हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. सध्या तर खूपच कळीचा मुद्दा आहे. या भावनांचं स्वरूप कसं कसं असतं मी तुम्हाला दाखवते की किती प्रकारच्या ह्या भावना असतात. इथे तुम्हाला दिसतंय एक इमोशन्स कलर व्हील आहे. शेकडो हजारो भावना आहेत आणि त्या ज्या भावना आहेत त्याच्या विविध छटा आहेत, काही संमिश्र भावना आहेत. या सगळ्या आपल्या माणसामध्ये आहेत आणि हे माणसाचं फार मोठं वैशिष्ट्य असं म्हणता येईल. ह्या ज्या भावना असतात त्यांच्यानुसार आपलं बोलणं, वागणं, विचार असे असतात. त्यामुळे भावनांवरती जर आपण नियंत्रण ठेवू शकलो, त्यांच्याकडे जर लक्ष ठेवू शकलो, बाकी सगळं आपलं वागणं व्यवस्थित होणार आहे. त्यामुळे भावनांच्याकडे लक्ष ठेवण्याची खूप गरज असते. आता ह्या ज्या भावना आहेत या व्यक्तिगत असतात आणि स्वतः त्याची अभिव्यक्ती आपण करत असतो, स्वतःच त्या सांगत असतो. दुसऱ्यांनी दाखवल्यानंतर, बोलल्यानंतर ते आपल्याला भावना कळतात. नाहीतर मग त्या स्वतः एकट्यालाच अनुभवाव्या लागतात. त्याची खूप उदाहरणं देणं शक्य आहे, पण आता आपण देऊया नको. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या सगळ्या भावनांचं मापन शक्य आहे. 3 त्याच्यासाठी आयाम आहेत. पहिला आहे तीव्रता, दुसरा आहे वारंवारता किंवा फ्रिक्वेन्सी, आणि तिसरा आहे कालावधी, ड्युरेशन. म्हणजे समजा आनंदाची भावना आहे, पहिल्यांदा हसणं वगैरे असं स्मित हास्य अशी आहे. नंतर मग मोठमोठ्यांदा हसणं, त्यानंतर अगदी खदखदून हसणं, आणि त्याच्यानंतर परमानंद ही तीव्रता वाढत गेली. अशीच रागाच्या बाबतीमध्ये होऊ शकते. थोडीशी चीड आली आहे, मग राग आलाय, मग संताप आलाय, मग अगदी कैफियाट आलाय, अशी त्याची ती तीव्रता भावनांची आपली वाढते. पण आपल्या स्वतःच्या भावना ओळखणं हे महत्वाचं आहे. आपल्या कुटुंबियांच्या भावना ओळखण्याचे कुठल्या पातळी, कुठल्या तीव्रतेची आहे बरं एक भावना असं बघतायत. दुसरा जो आयाम आहे, दुसरी जी भीती आहे ती वारंवारता, म्हणजे किती वेळा ती भावना येते. आपल्याला माहिती आहे की काही काही माणसं ही आयुष्यभर आनंदी, प्रसन्न अशीच असतात. संकट येतात, काय काय होतात, तरी त्यांना बघितलं की आनंदच वाटतो आणि वाटत नाही की ह्यांना इतके संकट त्यांना झेलावी लागलेली आहेत. आयुष्यभरापुरती त्यांची ती भावना असते. त्यावेळेला मग आपण म्हणतो की या माणसाचा खूप स्वभाव आहे. आणि काही माणूस वारंवार रागवतो, वारंवार उदास होतो, त्यावेळेला म्हणतो की रागीटच आहे हा माणूस, काय तोंड पाडूनच असतो असं आपण म्हणतो. आणि कालावधी, एक भावना आहे ती किती वेळा, मगाचीचा जो वारंवारता जो होतो तो किती वेळा येते, आणि कालावधी म्हणजे किती काळ टिकते.
2 मिनिटं 5 मिनिटं का आयुष्यभर असा मुद्दा, हे 2 मुद्दे वेगळे आहेत. आणि किती वेळा येतो. आता एखादी भावना जेव्हा खूप तीव्र येते, वारंवार येते आणि खूप काळ टिकते, तेव्हा आपण म्हणतो की तो त्या माणसाचा स्वभाव आहे. आणि ही जर चांगला परिणाम करणारी, विधायक अशी जर भावना असेल तर चांगलंच आहे. पण ही जर त्रासदायक ठरणार असेल त्या माणसाला, इतरांना, शरीरावरती काही परिणाम करणार असेल, तर मग मात्र त्या भावनेच्या विषयी काही काम करायला पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. कसं काम करायचं, काय काम करायचं, त्याचे खूप छान छान खेळ, युक्त्या, तंत्र ही आहेत. आणि खरोखरच त्यावरती नियंत्रण करणं, भावनांमध्ये सुधारणा करणं हे शक्य आहे. असे प्रशिक्षण वर्ग आपण नेहमी घेत असतो. तर धोक्याचा इशारा मला द्यावासा वाटतो की जेव्हा आपण कुटुंबाचं स्वास्थ्य म्हणून बोलतो आहोत त्यावेळेला मी म्हटलं तसं तीव्रता, वारंवारता, कालावधी हा नकारात्मक भावनांचा खूप वाढलेला आहे. तो कळतो कसा? तर दिनक्रमामध्ये बिघाड होतो. बसणं, झोपणं, आंघोळ करणं ह्याच्यात आळस, कंटाळा, वरती खालती असं काहीतरी व्हायला लागतं. हे वारंवार होतं. ठरलेली कामं अपूर्ण व्हायला लागतात. शारीरिक स्वास्थ्य पुष्कळदा अपयश येतं, नापास व्हायला लागतो, कोणी कुठे काही काम करतो त्याचा दर्जा नीट येत नाही आणि इतरांच्या पण तक्रारी यायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टी वारंवार झाल्या, एखाद वेळेस तर कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं, पण वारंवार झाल्या तर मात्र आपण म्हणायला पाहिजे की हो, हे ह्या व्यक्तीच्या भावनांकडे लक्ष देण्याची स्वतःला गरज आहे आणि इतरांना गरज आहे. काहीतरी आपण याविषयी केलं पाहिजे. तज्ञांची मदत घेतली पाहिजे, काही तंत्र मंत्र अनुसरले पाहिजेत आणि मग पुढे जायला पाहिजे. आपण बघितलेलं आहे. अशी कौटुंबिक संस्कृती संकल्पना आहे आणि त्याच्यातल्या फक्त 2च गोष्टींविषयी आपण जरा सविस्तर पाहिलेलं आहे. ही संकल्पना अतिशय व्यापक अशी आहे आणि सर्व प्रकारच्या सगळ्या कुटुंबांना ती लागू आहे, सर्व काळ आणि ती कुठेही लागू अशी आहे. त्यामध्ये मुख्यतः स्वातंत्र्य, समता, बंधुभाव अशा मूल्यांना महत्व दिलेले, त्यांना धरून संकल्पना मांडलेली आहे. मार्गदर्शन आणि समुपदेशन याच्यासाठी ती अतिशय उपयुक्त आहे. किंबहुना मला माझ्या कुटुंबावरती काहीतरी काम करायचंय, माझं कुटुंब प्रगतिशील करायचंय, माझं कुटुंब मला स्वस्थ करायचंय, माझं कुटुंब मला मैत्रीपूर्ण करायचंय, आणखीन चांगलं करायचं आहे, इतरांना प्रेरणा देईल असं करायचं आहे. असं जेव्हा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा हे जे 5 क्षेत्र आणि त्याच्यातले 10 दिशा या सगळ्यांचा जर विचार केला तर आपल्याला कुटुंबाला नक्की पुढे जाता येईल. आणखीन एक म्हणजे कुटुंब प्रगती आराखड्यासाठी पायाभूत आहे आता मी म्हटलं तसं. आणि अशा पद्धतीने आम्ही काही प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि असा आराखडा एका कुटुंबासाठी त्याच्या 2, 5, 7 सदस्यांच्यासाठी आखून पुढे जाणं हे शक्य आहे आणि अशा पद्धतीने काही जण काम करू शकतात. काहींनी कामाला सुरुवात पण केलेली आहे. तर आणि मगाशी मी सांगितलं तसं आपल्या कुटुंबाची संस्कृती कशी आहे हे मोजण्यासाठी प्रश्नावली पण आपल्याकडे तयार आहे. त्या आधारे मापन करणं आणि आपल्या कुटुंबाच्या प्रगतीचा आराखडा आखणं, कुटुंबाचं मनस्वास्थ्य आणखीन कसं सुदृढ होईल, आणखीन कसं बळकट होईल पाहण्यासाठी काही आखणी करणं, काही टप्पे, काही पायऱ्या, काय काय काम करायचंय असं सगळं करणं हे शक्य असतं. पुन्हा एकदा सांगते की अशा पद्धतीने मगाशी दाखवलेलं चित्र पुन्हा दाखवते आणि आता ते जास्ती भावेल की आपल्याला आपलं मनस्वस्थ कुटुंब कसं तयार करायचंय, त्याचं जे चित्र, एक ध्येय, एक गोल असं जर आपल्या समोर असेल तर त्या पद्धतीने आपण वाटचाल करू शकतो. आणि आता कौटुंबिक संस्कृतीचे वेगवेगळे आयाम पाहिल्यानंतर तर आणखीनच ते स्पष्ट होईल की स्वागत आहे, सगळ्यांचं स्वागत आहे आणि जे जे येतील ते चालणार आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अपप्रभाव ठेवलेला नाहीये. संधींचं स्वागत आहे, माणसांचं स्वागत आहे. त्याचबरोबर समानता, पारदर्शकता आणि स्वातंत्र्य हे आम्ही अनुसरतो आहोत. असं आमचं कुटुंब आहे. हे मनोस्वस्थ असं जे कुटुंब आहे ते असं आहे. तर त्यामध्ये सुरक्षितता, विश्वास, प्रेम हे गुण, या भावना सतत जपलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की जपलेल्या आहेत म्हणजे काय, त्यांची तीव्रता पुष्कळ आहे, त्यांची वारंवारता पुष्कळ आहे, म्हणजे अनेकदा या भावना आमच्या घरामध्ये आहेत. आणि दुसरं म्हणजे खूप काळ त्या आमच्या घरामध्ये टिकून आहेत. अशा चांगल्या भावना आमच्याकडे आहेत.
आनंदमय वातावरण आमच्या घराचं आहे. आणि आम्ही सहविचारी आहोत. जे जे आमच्या घरामध्ये कुटुंब आहेत, अगदी 2-4 वर्षांची मुलं मुली असू देत, त्याचं अंतरणावर असलेले कोणीतरी व्यक्ती असू देत, सगळ्यांचा विचार विनिमय आम्ही घेत असतो आणि ठामपणाने निर्णय घेतो, तो सगळ्यांना कळवतो वेळच्या वेळी, असं आम्ही करत असतो. आणि आम्ही कणखर आहोत, ठाम आहोत. खूप असे अवघड परिस्थिती, कोविड-19 सारखी जेव्हा संचारबंधनाची विचित्र परिस्थिती उद्भवते आहे, त्यावेळेला सुद्धा आम्ही कणखर आहोत. आम्ही घाबरून जात नाही आहोत. जे जे होईल ते पाहावे असं करत करत आम्ही आपलं काही त्याच्यामध्ये सहभाग घेत नाही, असं काही आम्ही करत नाही आहोत. किंवा एकदम दोषारोपण, इकडे तिकडे नावं ठेवणं, संतापणं, असं आम्ही करत नाही. आम्ही कणखर आहोत, विचारी आहोत, असं सगळं आम्ही करतो आहोत. आणि त्यामुळे आमचं कुटुंब कसं आहे, तर झेप घेणार आहे, पुढं जाणार आहे, प्रगतीशील आहे, भविष्यवेधी आहे. पुढे काय होतंय काय नाही आम्ही ठरवलेलं आहे, आम्हाला माहित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल करणार आहोत. आम्ही प्रगतीशील आहोत आणि आम्ही एकमेकांनाच नव्हे तर आम्ही इतरांना पण प्रेरणादायी आहोत. पूर्ण समाजाला, आमच्या भोवताली राहणारे लोक आहेत, इतर कुटुंबीय आहेत, नातेवाईक आहेत, माझं राज्य आहे, माझा देश आहे, माझा खंड आहे, संपूर्ण पृथ्वी आहे, या सगळ्यांना प्रेरणा मिळेल असं माझं कुटुंब असणार आहे, होणार आहे. असं हे आदर्श कुटुंबाचं, मनोस्वस्थ कुटुंबाचं, प्रेरक कुटुंबाचं चित्र आपण मनामध्ये ठेवूयात आणि मग तशी ती वाटचाल अनेक पद्धतीने आपल्याला करता येईल. मला खरं म्हणजे असं वाटतं की असं जेव्हा आपण सादर करतो तेव्हा काही जर प्रश्नोत्तर असली, श्रोत्यांना काही बोलायचं असेल, त्याला आपण उत्तर द्यायची असली तर ते खूप जास्त चांगल्या पद्धतीने होतं. परंतु सध्याच्या ह्या काळामध्ये हे आपण प्रत्यक्ष भेटणं वगैरे शक्य नाही, खूप अवघड आहे. तांत्रिक अडचणी पण त्याच्यामध्ये आहेत आणि त्यामुळे एका पद्धतीने मला जे काही वाटतं ते मांडलेलं आहे. मात्र मी माझा ईमेल ऍड्रेस तुम्हाला जरूर देऊन ठेवते आणि त्यावरती तुम्ही मला काही लिहू शकाल, ते मला तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न सगळं होऊ शकेल. संकलन करते, उजळणी करते. आपण बोलत होतो की कसं वाढवायचं माझ्या कुटुंबाचं मनस्वास्थ्य, तेव्हा नव्या जीवनशैलीला सामोरं जाण्याचा सगळ्यांनी आपण निर्धार केलेला आहे, हे नक्की. तर सुयोग्य पद्धतीने अडॅप्टिव्ह कोपिंग स्ट्रॅटेजीज आपण पाळलेले आहेत आणि मग आपण ह्या परिस्थितीला सामोरं जातोय. माझ्या कुटुंबाचा परिचय, कशी यांची मनस्थिती, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्याच्यासाठी आपण उपमा देऊ शकतो. आणखीनही अनेक मार्ग त्यामध्ये आहेत. तर कौटुंबिक संस्कृती संकल्पना मी मांडली, त्याच्यामधल्या 3 गोष्टींवरती जास्ती भर दिला. एक, भावनांची प्रगल्भता, दृढ परस्पर संबंध, दुसरा स्वस्थ आणि प्रेरक कुटुंब. अशा पद्धतीने मी काही मांडणी केलेली आहे. मला यावेळेला मला सांगायला आनंद होतोय, बरोबर 1 वर्षापूर्वी जेव्हा पहिलं लॉकडाऊन सुरू झालं, पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्येच मी ह्या कौटुंबिक संस्कृती या विषयी अभ्यास करत असल्यामुळे मला खूप अस्वस्थता आली की सगळी माणसं आता घरामध्येच आहेत, म्हणून अडकल्यासारखी झाली आहे. किती चांगली संधी आहे की सगळ्या कुटुंबियांनी आपल्याकडे बघावं आणि त्यामुळे डोकावून आपल्या कुटुंबात अशा चित्रफिती मी तयार केल्या. मला खूप जणांची त्याच्यामध्ये त्यावेळेला मदत झाली. मला तंत्रज्ञान पण काही काही शिकावं लागलं आणि ज्ञानप्रबोधिनीमधल्या काही सदस्यांनी पण मला मदत केली आणि त्यामुळे ह्या 10 चित्रफिती आज सुद्धा ज्ञानप्रबोधिनीच्या युट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे. मी इथे लिंक पण दिलेली आहे, तर आपण जरूर त्याचा आस्वाद घ्यावा. आणि मला असं नक्की वाटतं की 10च्या 10 बघणं कदाचित आपल्याला अवघड वाटेल, 1, 2, 3 बघत गेल्यानंतर रस वाटला तर आपण हे नक्की बघा. आणि कौटुंबिक मनस्वास्थ्यासाठीच नव्हे तर आपलं प्रगतीशील आणि प्रेरक असं कुटुंब होण्यासाठी या चित्रफितींचा काही हातभार नक्की लागेल असं मला वाटते. म्हणजे शीर्षक अशी होती, माझ्या कुटुंबाची ओळख, माझ्या कुटुंबाचे पैलू, त्यातील उणीवा काही आपल्याला माहिती पाहिजे आहे. कल्पनेचा आनंद, म्हणजे घरामध्येच अनेक प्रकारचे खेळ आपण कसे छान छान खेळू शकतो. कुटुंबियांच्या भावना, आमची भावनिक परिपक्वता, आमचा कणखरपणा, कठीण समय येता, कौटुंबिक आणि ध्येय आणि कौटुंबिक संस्कृती, संकल्पना, त्याचं जे प्रारूप आहे ते आणि समारोप, अशा त्या 10 चित्रफिती आहेत. आपण जरूर त्याचा लाभ घ्यावा. आणि संदेश आपल्याला देते की हे आपण आता ते गेले 14 महिने जवळजवळ कोविड-19 साठी लढतो आहोत. संचार बंधनामध्ये धडपडून आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य टिकवण्याचा प्रयत्न करत आहोत. हे जमतंय आपल्याला,
करू शकतो आहोत. सो वी कॅन डू इट असा विश्वास पाहिजे आणि निर्धार पण मनामध्ये पाहिजे आहे. सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आणि माझा ईमेल ऍड्रेस मी खाली लिहिलेला आहे, vanita.patwardhan@ज्ञानप्रबोधिनी.org असा तो आहे. स्पेलिंग मी सांगते, VANITA पटवर्धन @ज्ञानप्रबोधिनी.org. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. धन्यवाद वनिताताई. आणि आता मी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या अध्यक्ष शिल्पा विवीकर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शनाचे काम. धन्यवाद. धन्यवाद शैलजाताई. वनिताताई, अतिशय सुंदर मार्गदर्शन आपण केलेले आहे. करोना काळ, कुटुंब आणि शारीरिक स्वास्थ्य या तीनही मुद्द्यांवर खूप विस्तृत आणि मुद्देसूद मार्गदर्शन आपण केले. कुटुंब स्वास्थ्य कसे वाढवता येईल, कठीण समयाला कसे सामोरे जाता येईल, सकारात्मकता कशी टिकवता येईल, याबद्दल आपण सर्व श्रोत्यांना खूप खूप सुंदर मार्गदर्शन, अमूल्य असं मार्गदर्शन केलंय. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानते. आजच्या व्याख्यानाला उपस्थित सर्व सुजाण श्रोतृवर्गाचे आणि विविध संस्थातील उपस्थित मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानते. आता उद्याच्या व्याख्यानाविषयी सूचना देते आपल्याला. उद्या दिनांक 5 मे 2021 रोजी आयोजित व्याख्यानाचा विषय आहे परीक्षा न देता पास होणारे विद्यार्थी. वक्ते आहेत मिलिंदजी मराठे. या सद्यस्थितीच्या ज्वलंत विषयावरचे विचार ऐकण्यासाठी आपण आवर्जून उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती आहे. आणि ह्याच बरोबर आपल्या या व्याख्यानमालेतील 4थ्या पुष्पाची सांगता झाली असे मी घोषित करते. धन्यवाद.